आंबेनळी घाटातील धबधबा ओसांडून वाहू लागलाय। धबधबा परिसरामध्ये पर्यटक आता गर्दी करू लागलेत। निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक आवर्जून या ठिकाणी येत असतात। आणि या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। पाहूया। लाईट बंद करा। लाईट बंद। चेरापुंजीनंतर सगळ्यात जास्त पडणारा विभाग पावसाचा हा महाबळेश्वर तालुका आहे। गेल्या 4 दिवसापासून परतीच्या पावसाने महाबळेश्वर तालुक्यामध्ये धुमाकूळ घातलेला आहे। संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील डोंगर दऱ्यातून मोठमोठे धबधबे ओसांडून वाहत आहेत। आपण पाहू शकतो की या महाबळेश्वर तालुक्यातला हा आंबेनळी घाटातला हा सगळ्यात मोठा धबधबा त्या ठिकाणी ओसांडून वाहू लागलेला आहे। या धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या घाटामध्ये प्रवास करताना थांबत असतात आणि प्रवास थांबल्यानंतर पूर्णतः या ठिकाणी या पावसाचा आनंद घेतात। माझ्याबरोबर काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। या धबधबा पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल, आज महाबळेश्वरच्या लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी आलेला आहे, काय सांगाल? कालपासून खूपच पाऊस आहे। गेले 3-4 दिवस पाऊस होता, पण कालपासून खूपच पाऊस पडतोय आणि आंबेनळी घाट म्हणजे महाबळेश्वर वरून पोलादपूरकडे जाणारा रस्ता आणि पूर्ण आज इतका पाऊस आहे आणि तुम्ही पाहत असाल की धबधब्यात खूप पाणी वाहते। निसर्ग इतका मस्त भरलेला आहे, खूप आनंदी वाटतंय एन्जॉय करायला। निसर्गाचं सोनं जे असतं ते महाबळेश्वर मध्ये आल्यावरच कळतं। एवढा आनंद होतोय, भिजल्यावर तरी काही म्हणजे इथल्या पावसाने काही होत नाही, माणूस आजारी पण पडत नाही आणि म्हणजे नाही आनंद घेता येतो या पावसात। नक्कीच महाबळेश्वर मध्ये या आंबेनळी घाटातला हा जो ओसांडून वाहणारा धबधबा आहे, हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आता या ठिकाणी येत आहेत। परतीचा पाऊस मात्र शेतीला नुकसान करत असला तरी मात्र या निसर्गाचा आणि पर्यटक याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात। कॅमेरामॅन वसीम सा, इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।